बाहेरच्या देशातला एक सेंट इमर्सन नावाचा एक व्यक्ती होता। त्याला त्याच्या मित्राने विचारले की जर तुला मरण आले आणि तू स्वर्गात गेला तर तू तुझ्यासोबत काय घेऊन जाशील। खरं तर मेल्यानंतर आपल्याला सोबत 1 रुपया काय स्वतःचे कपडे किंवा काही सोबत घेऊन जाताच येत नाही। पण त्या सेंट इमर्सनला त्याला त्याच्या मित्राने विचारले की तुम्हाला जर स्वर्गात जायला सांगितले आणि तुम्ही स्वर्गात पोचले तर तुम्ही असं कोणती वस्तू सोबत न्याल की तुम्हाला ती सोबत न्यायची परवानगी असेल। मग तेव्हा तो सेंट इमर्सन नावाचा व्यक्ती म्हणाला की मी जी आपली पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकं सोबत नेईन। असं का बोलला असेल तो? आपल्या जी काही आपल्यासोबत जी पुस्तकं आहेत ती आपली पुस्तकं मी माझ्यासोबत स्वर्गात नेईन, त्यामुळे तिथं जो मला कंटाळा येईल तो येणार नाही, असं तो सेंट इमर्सन म्हणाला। असाच प्रश्न त्या व्यक्तीने लोकमान्य टिळकांना विचारला की तुम्हाला जर नरकात जावे लागले तर तुम्ही तुमच्यासोबत काय न्याल। त्या सेंट इमर्सनला विचारले की तुम्ही स्वर्गात तुम्हाला जायला सांगितले तर तुम्ही सोबत काय न्याल। आणि इकडे लोकमान्य टिळकांना विचारले की जर तुम्हाला नरकात जावे लागले तर तुम्ही तुमच्यासोबत काय न्याल। तेव्हा टिळक म्हणाले की मी आपल्यासोबत जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं घेऊन जाईल। लोकमान्य टिळकांनी सुद्धा हेच सांगितले की माझ्याजवळ जी काही पुस्तकं असतील, देवाची असो, काही संशोधनाची असो किंवा इतर ग्रंथ असतील ती असो, ती सर्व पुस्तके मी सोबत घेऊन नरकात जाईल आणि त्यावर अभ्यास करेल, त्याचा स्वाध्याय करेल, मनन करेल, चिंतन करेल आणि जो नरक आहे त्या नरकाला स्वर्गात बदलविण्याचा विचार करेन। बघा, म्हणजे जे ज्ञान आपण घेत आहोत ज्या पुस्तकामधून ते जर इतरांना आपण दिले नाही तर त्याचा काय उपयोग। सेंट इमर्सन सुद्धा पुस्तकं घेऊन जात आहे आणि लोकमान्य टिळक सुद्धा नरकात जाताना पुस्तकं घेऊन जात आहेत। पण फरक एवढाच आहे की जो सेंट इमर्सन नावाचा व्यक्ती आहे तो स्वतःचा विचार करत आहे। म्हणजे काय की तिथं जर मला कंटाळा आला तर मी ही पुस्तकं वाचन करीन। आणि इथे लोकमान्य टिळक म्हणत आहेत की मी जर नरकात गेलो तर माझ्यासोबत पुस्तकं तर नेईन, पण ते वाचन करेल, त्यांचं मनन करेल, चिंतन करेल, स्वाध्याय करेल आणि जे नरक आहे त्या नरकाला स्वर्गात बदलविण्याचा प्रयत्न करेल। बघा, पुस्तकं तर दोघांनी सोबत नेण्याचा विचार केला आहे, पण तिथं जाऊन त्या पुस्तकांचा वापर मी कसा करेल हे प्रत्येकाचं वेगवेगळा विचार आहे। म्हणून जेही काही पुस्तक आपण वाचन करीत आहोत त्या पुस्तकाचं आपण जर दुसऱ्यांना ज्ञान दिले नाही आणि स्वतःजवळच ठेवले तर ते स्वार्थी वृत्ती ठरेल। आणि तेच पुस्तकं जर आपण वाचून, मनन करून, चिंतन करून जर इतरांना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जे नरक आहे, नरकासारखा आपला जो परिसर असेल किंवा हे असेल तर ते स्वर्गात बदलविण्याचा सुद्धा आपल्यामध्ये ती ताकद येते। म्हणून जास्तीत जास्त आपण पुस्तकांचं वाचन करीत राहायला पाहिजे आणि जेही काही आपण वाचन केलं, जेही काही आपल्याला ज्ञान मिळालं ते दुसऱ्याला देण्याचा नक्कीच प्रयत्न आपण केला पाहिजे। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।